नमस्कार, जय श्रीराम. आजचा हा जो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय, हा सुवर्ण क्षण त्या विधात्याच्या चरणी अर्पण करतो आणि या गुरुवर्यांना वंदन करतो. आणि त्याचप्रमाणे माझे सर्व असंख्य वर्ग मित्रांना वंदन करून मी माझे 2 शब्द थोडक्यात व्यक्त करतो. शिक्षकीय पेशातला मी म्हणजे माझे आई वडील शिक्षकीय पेशातले असल्यामुळे घरातून जो काही वारसा चालत आला सुसंस्काराचा, तो पुढे वृद्धिंगत झाला या गुरुवर्यांमुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे. मनुष्य घडत जातो, मित्रांमुळे मनुष्य घडतोच हे तितकंच नक्की आहे. कारण सामाजिक वातावरण तो ज्या परिस्थितीतून म्हणजे उभा राहतो, तो घटक ते वातावरण सुद्धा त्याला घडवण्यात फार महत्वाचा मौलिक सहभाग असतो. मला एवढंच म्हणायचं आहे की थोडेसे आम्ही म्हणजे कम नशिबी की वयाच्या 18व्या वर्षी आमचं पितृछत्र ठरवलं. नगरदेवळेकर परिवाराला पुन्हा त्या समस्येतून उभं राहण्यासाठी खूप काही करावं लागलं. कारण गंमत कशी असते की घराचा खांब कोसळल्यानंतर घराकडे पाहण्याची दृष्टी समाजाची पेक्षा आपल्या नातेवाईकांची फार बदलून जाते. की त्यांना काय वाटतं, या घराचा काम कोसळला, आता याचं काय केलं. ही जी काही व्यथा असते ती व्यथा आम्ही पूर्णतः म्हणजे त्यातून गेलेला असल्यामुळे हे चटके आम्ही सहन केलेले आहे. मुळात गंमत अशी आहे की 5वी ते 10वी DRBUDीत आम्ही शिकलो. 11वी 12वी सायन्सला आम्ही सरांचेच होतं. इलेक्ट्रॉनिक त्यावेळेला नवीनच सुरुवात झालेली होती. 200 मार्काचा विषय होता. त्यामुळे इंग्रजी हा विषय ठेवून मराठी कट करून सायन्स करून पुढे PSC झालो वगैरे. नंतर कामाला लागलो. जीवनामध्ये असे बरेचसे प्रसंग येत असतात, परंतु शालेय जीवनामध्ये आपल्याला जे काही घडवतो सर्वात महत्वाचं माझ्या मते हे जे गुरुजन घडवतात. आता बसलेले पिढी तलवारे सर यांनी त्यावेळेला आमच्याकडून टिळक विद्यापीठाच्या परीक्षा ज्या काही असतात, हिंदीच्या परीक्षा असतात, मला तर पूर्ण आठवतं इथे बसलेल्या आमचे सर्व मित्रांनी ड्राईव्हची परीक्षा, हिंदीची परीक्षा, इंग्रजी एलिमेंटरी काय असेल या सर्व परीक्षा आपण दिलेल्या आहेत. हे सर्व घडवणारे आमचे तलवारे सर, मालपूरकर सर. तलवारे सरांची तर ती शैली आधी माझ्या डोक्यात आहे. म्हणजे विद्यार्थ्याला जर प्रसाद द्यायचा असेल तर हळूच साऱ्या हाताचं घड्याळ काढायचं आणि मग काय करतात ही शैली आहे माझ्या त्याचप्रमाणे मालपूरकर सरांची इतकी विनोदी शैली होती की मॅथ आणि गणित शिकवताना असं कधीही तो थोडासा एक असा हे असतो, अरे गणित म्हटलं का माणूस थोडा तिटकारा करतो, परंतु त्यांनी ती गोष्ट कधीही जाणून दिली नाही. PL राजपूत सर सुद्धा आम्हाला 8वीला का 9वीला मॅथ शिकवायला. तदनंतर खेपडे सरांचं केमिस्ट्री शिकवण्याची पद्धत असो, धनगर सरांचं फिजिक्स शिकवण्याची पद्धत असो, यामुळेच आम्ही घडत आलो. त्यातल्या त्यात मूळ गंमत तशी जशी अभ्यासाचा म्हणजे अभ्यासाची जी गोडी होती त्या अभ्यासाच्या गोडीबरोबर 5वी ते 10वी मध्ये आम्ही BUD हायस्कूलला शिकत असताना आम्हाला कुठले गेम, खो खो, कबड्डी, बेसबॉल, जवळ नदी असल्यामुळे बॉल दिला CN गिरासे सरांनी का आवाज आम्ही खेळायला चालू आम्ही. हे तुम्हाला आठवत असेल. क्रिकेटचा फार म्हणजे फार आम्हाला खूप शौक होता. मी आणि इथे बसलेला BMCचा माझा मित्र राजेंद्र साहेबराव राजपूत हे आम्ही फार वेळे आले दिवाळे. क्रिकेटसाठी सर्व काही 8-8 तास ढोरासारखा आम्ही उन्हामध्ये क्रिकेट खेळलेलो आहे. इथे बसलेले बद्री सर त्यांची ती पाया काढून स्क्वेअर लेगला बॉल काढण्याची पद्धत, तर हे सांगायचं ह्या सर्व आठवणी ज्या काही तुम्ही सर्व बसलेले सर्व तुमच्या बरोबर क्रिकेट खेळलो. सिनियर सुद्धा बायासाईडच्या बॉलिंगवर असो, नंतर अनिल माळी सारखा यॉर्कर बॉल टाकणारा तुम्हाला त्यावेळेला आठवत असेल. तर थोडक्यात सांगायचं असं आहे, तर थोडक्यात संजूंची मी सूचना मान्य करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. तत्पूर्वी मी 38 वर्ष शासकीय प्रशासकीय सेवेतून मागच्या 3 महिन्यापूर्वी निवृत्त झालो आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालंय, मुलगा शिकतोय, लास्ट इयरला आहे, तो इंजिनिअरिंग करतोय. राहायला दोंडाईच्या जय जैनवाला कंपाऊंड मध्ये. एवढा माझा परिचय.
पहिली तर BSc पर्यंत सर्व शिक्षण आपल्याच संस्थेत झालं. या व्यासपीठावरील एकही शिक्षक असे नसतं, टीचर असे नसतं की ज्यांच्या घरी किंवा त्यांच्याकडनं मी काही शिकलो नाही. हे माझं वाक्य आहे. वैयक्तिक एखाद्याचं नाव न घेतं मला पूर्ण खात्रीने सांगता येईल की प्रत्येक शिक्षकाचं माझ्या पाठीवर हात पडणं हे माझं नशीब. माझं शिक्षण BSc झाल्यावर मी MSc शहाद्याला अपडाऊन करून केलं. नंतर मी आपल्याच संस्थेत नोकरी लागलो. सरपंच झालो, सोलापूरला गेलो, 8 वर्ष तिथे थांबलो. जैनला आलो, 16 वर्ष तिथे थांबलो आणि आता मी नरडाणा महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करतोय. सुदैवाने माझी आज 36 वर्ष सर्व्हिस झाली आहे. उरलेले फक्त 4 वर्ष अजून शिल्लक आहेत. तेही मी पूर्ण करणार आहे तुमच्या सर्वांच्या सदिच्छेने. आणि मला 2 मुलं आहेत. दोघे मुलांचं शिक्षण, एक MSc PhD ॲग्रिकल्चरमध्ये होऊन आपल्या दादासाहेब ॲग्रिकल्चरमध्ये प्रोफेसर आहे आणि दुसरा एकटेक होऊन आता विप्रोमध्ये इंजिनियर म्हणून काम करत आहे. ही माझी पारिवारिक परिस्थिती आहे आणि सर्व मित्रांसाठी माझी पुढील विनंती आहे की आपण इतर चर्चा नंतर करणार आहोत. आपण फक्त मी काय शिकलो, कुठे आहे, काय करतो, माझी मुलं काय करतात. थँक्यू, धन्यवाद. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण IDMPला झालं आणि 12वीला सुद्धा मी IDMPलाच होतो. त्यानंतर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत धुळे कृषी महाविद्यालयात BSc ॲग्री केलं आणि त्यानंतर राहुरी येथे MSc ॲग्रिकल्चर केलं आणि माझं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रेन फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. मी 1993ला बालाघाट येथे ट्रेनिंग जॉईन केलं मध्य प्रदेशमध्ये आणि त्या ठिकाणी 2 वर्षाचं ट्रेनिंग करून 5 स्टेटचे तिथं रेन फॉरेस्ट ऑफिसर ट्रेनिंग होते. त्या ठिकाणी विशेष गोष्ट म्हणजे पहिले 3 महाराष्ट्रीयन होतो आम्ही, त्याच्यात सेकंड होतो. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. तर ते ट्रेनिंग पूर्ण करून मी जवळजवळ 31 वर्ष माझी सेवा झाली. त्यात मी नवापूर, जळगाव, नवापूर, पुन्हा पाव, तळोदा, पाचोरा, शिंदखेडा, पाचोरा, येवला, साक्री, चाळीसगाव आणि 40/2016 साली मला प्रमोशन मिळालं. मी असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून धुळे येथे जॉईन झालो आणि त्या ठिकाणी एकाच स्थळावर मी 7 वर्ष ACF म्हणून काम केलं आणि त्यानंतर 2 वर्ष जळगाव जिल्ह्यात जळगाव येथे विभागीय वन अधिकारी म्हणून मी सेवा बजावली आणि 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झालो. मला माझी कौटुंबिक जी आहे ती सगळ्यात आधी मी सांगेल की माझे आई आणि वडील दोघं टीचर होते, प्राथमिक शिक्षक होते. वडिलांनी 8 वर्ष सेवा केली राजीनामा. आई या ठिकाणी शिक्षिका होती. 10 शाळेतून माझे रिटायर झाले आणि माझी मुलगी MSc मॅथमॅटिक्स आहे. जावाई ही मेकॅनिकल आहे. ते दोघं पुणे येथे असतात जॉबला. मुलगा आहे तो आता त्याने नुकतंच BSc केमिस्ट्री केलेला आहे. तो आता त्याच्या ठिकाणी सिलेक्शन पण झालं होतं पण त्याने ते जॉईन केलं नाही. नगर जिल्हा परिषद येथे त्याला जॉब मिळाला होता आणि माझं 1 वर्ष मी जे सेवा काळ व्यतीत केला याच्यात मला प्रामुख्याने 3 गोष्टी सांगायच्या वाटतात. एक म्हणजे मी शिंदखेडा येथे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कार्यरत असताना YT चौधरी हे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते आणि त्या 2008ला लांबकानी गावाला महाराष्ट्र राज्याचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार पहिला पुरस्कार मिळाला 2008 मध्ये. आणि त्यावेळेला मला माहित नाही की YT चौधरी माझे बॅचमेट आहे आणि त्या गावाने माझा नागरिक सत्कार लांबकानी केला होता. तर त्या लांबकानी ग्रामस्थांचे आजही आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 7 वर्षाचा माझा सेवा काळ होता 2016 पासून 22-23 पर्यंत. तर मी जे मानवी किंवा पाळीव प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणारे बिबट वाघ असे 16 बिबट मी पकडले आणि त्यांना रेस्क्यू केले नैसर्गिक अधिवासामध्ये. ती दुसरी म्हणजे माझी उपलब्धी आहे माझ्या काम करताना. आणि अजून मला एक गोष्ट सांगायची वाटते की धुळे तालुक्यामध्ये गावठी म्हणून एक गाव त्या ठिकाणी जवळपास 315 एकर म्हणजे 125 हेक्टरच्या आसपास क्षेत्र होतं की आम्ही तिथे लागवड घेतली 2008 मध्ये. आणि त्या ठिकाणी त्या मजुरांना जेवणासाठी एक झाड नव्हतं. पण मला तर तलवार सरांनी जर ते पाहिलं असेल प्लॅन्टेशन किंवा वाटीचं जर मी तर निश्चित पाहिलं असेल तर आज तिथे घनदाट जंगल निर्माण झालेलं आहे. आणि मला या सगळ्या गोष्टींपेक्षा ते महत्त्वाचं वाटतं की
आपण एक चांगलं जंगल मानवनिर्मित जंगल निर्माण करू शकतो. धन्यवाद. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे.
खूप छान एक सूचना केली आहे की हे मनोरंजनाचे करमणुकीचे कार्यक्रम पण सुरू राहतील आणि मध्ये मध्ये मनोगत पण सुरू राहतील. तर मी संदीप कापूर यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप कापूर आहे, सगळ्यांना माहितीच आहे. आता मी नाशिकला आहे आणि सध्या आलेल्या इथे ग्रुपमध्ये बिझनेस पार्टनर म्हणून काम करतो आहे. आणि मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा हैदराबादचा आहे IT इंजिनियर आणि मुलगी पण जवाहरलालला ॲग्री बीटेक झालेला असताना तिकडे चांगला एनजीओला डेप्युटी मॅनेजर आहे. आणि मी सध्या नाशिकमध्ये रिअल इस्टेटचं काम करतो आहे. आणि माझे कन्सेप्ट पण आहे, एक माझी युनिक कन्सेप्ट आहे ती आहे स्पीकर लायब्ररी. स्पीकरांची लायब्ररी माझी अशी आहे की मी ती डोअर टू डोअर सर्व्हिस देतो. जवळपास माझे 500-550 सदस्यांपर्यंत पोहोचले आहेत आमचं नाशिक. तो पण एक माझा साईड बिझनेस चालू आहे. धन्यवाद सगळ्यांना. मला खूप आनंद आला. आपण 40-45 वर्षानंतर सगळेजण भेटलो. असंच आपण दरवर्षी भेटण्याची आपण करू. धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला सर्वांना भेटून मला लहानपणीची सरळ एकदम चांगली आठवण झाली. जसं मी आज लहान होऊन गेलो आहे असं मला वाटत होतं. मी 5वी, 6वी, 7वी, 10वीपर्यंत तुमच्या सोबत शिकतच आहे असं म्हणून एवढी आठवण करायचं बसल्या येत होती. मी 10वीपर्यंत होतो. 11वी केली नाही. मी नाशिकला डायरेक्ट इन्फॉर्मसीला ॲडमिशन मिळालं. त्यावेळेस मला 10वीमध्ये 65% मार्क होते पर्सेंटेज. त्यावेळेस 65 म्हणजे फार मोठे वाटत होते आणि आता 25 सुद्धा वाटत नाही की मोठे असं म्हणून. तर तिथे बीकॉमसी केलं. त्याच्यानंतर पण मी माझ्या बिझनेसमध्ये आलो. बिल्डिंग मटेरियलचं काम केलं. त्याच्यानंतर कारचं काम केले आम्ही. त्याच्यानंतर आता आजची परिस्थितीमध्ये माझा पेट्रोल पंप आहे. एक लहान मी देश सेवा तुम्हाला सांगतोय की मी काय केलं. 1-2 मिनिटं फक्त तुमचं घेणार मी. जेव्हा नोटबंदी झाली होती, सर्वांना माहिती सर्व नोट बंद होते. सर्व पंपवाले 500चे 1000चे नोट पर्सेंटेज घ्यायचे आणि रोजचे 30 ते 35 हजार रुपये कमवायचे. पण मी 90 दिवसात एकही नोट बँकेत 500ची किंवा 1000ची भरली नाही. आणि स्टेट बँकेत रोज 3 लाख रुपये चालणारे नोट दिले नाही. आणि तो रिकॉर्ड जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला फायनान्स मिनिस्टरला गेला की हा असे कोण पंपवाले काही पैसे भरतोय. मला अरुण जेटलींनी एक प्रसिद्धी पत्र दिलेलं आहे दिल्लीवरला. त्याच्यानंतर मी फार मिडल क्लास आहे तरी सुद्धा आज धुळे जिल्ह्यामध्ये माझ्यापेक्षा फार मोठे श्रीमंत आहेत. पण माझ्या 27वा नंबर लागतो इन्कम टॅक्स पेअरमध्ये GST मध्ये. हे सर्व पाहून मला तिकडनं स्टेट बँकेचे एक VIP कार्ड दिलेलं आहे की तुम्ही कुठेही जाणार, बँकेत जा, कुठेही जा, तुम्हाला पिक्चर बघायचे असेल, एअरपोर्टमध्ये काही खायचे असेल, सर्व फ्री. कुंभमेळ्यामध्ये मला स्पेशल ट्रीट द्यायला लागली. मोटरबोट पाठवली होती त्यांनी आणि विदिन 15 मिनिटात मला ते स्नान वगैरे करून बाथरूममध्ये VIP ट्रीट दिली होती मला. ते सुद्धा मला कार्ड दिलेलं आहे. कोणतंही मॅच बघायचे असेल, काय करायचे असेल तर सर्व फॅसिलिटी सेंट्रल गव्हर्नमेंटने मला दिलेली आहे. एवढं माझे पैसे. मला 2 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. तिघांचे लग्न झालेलं आहे. एक मुलगी सुरतला आहे, एक नाशिकला आहे. मोठी मुलगी माझी डेंटिस्ट आहे, डॉक्टर आहे आणि माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे. एवढं मी माझ्या परिचय संपलं. आपण गप्पा गोष्टी करूया, आपला परिसर पण करूया. आपली जी शाळेची सुरुवात झाली ती पाटीली झालेली आहे. पाटील एसीने झालेली आहे. आता हल्लीचा युग बदललेला आहे, आपण अनुभवतो झालं. आपण मुलाबाळांना सांगितलं तर त्यांना ते खरं पडत नाही. इथं मी 2री ते 4थीपर्यंत प्राथमिक शाळेत होतो आयडेंटीचा. त्यानंतर 5वी 6वी फक्त मी आयडेंटीला होतो. त्यानंतर 7वी 10वी वडोद्याला गेलो बेनिकेट शिकायला. 11वी ते 12पर्यंत SS स्वीकारला होतो. त्यानंतर 1 वर्ष मी ITI स्टुडंटमध्ये केलं. ITIला स्टुडंट प्राप्त झालं. MPC तून मी MBA मंत्रालयापर्यंत पोहोचलो. असा
माझा एक प्रवास आहे. त्यावेळेस मी याला स्टेनोग्राफरला गेलो, मी सिलेक्शन झालं. तर मला मंत्रालयासारखं एक चांगली मोठी आस्थापना मिळाली. त्याच्यामध्ये मला मंत्री आस्थापनेपर्यंत काम करायला मिळालं. नियोजन विभाग मिळाला, सहकार विभाग मिळाला, त्यानंतर गृह विभाग मिळाला, महसूल वन विभाग मिळाला. आणि आता मी रिटायरमेंट नंतर महापालिका विभागामध्ये मंत्रालयाचा सदस्य आहे. तर ह्या दरम्यानच्या काळामध्ये मला बऱ्याचशा सेक्रेटरीकडे काम करायला संधी मिळाली. सेक्रेटरी म्हटल्यानंतर ते IAS असतात आणि सिनियर मोस्ट IAS असतात. PCO, कलेक्टर, कमिशनर असे होऊन सिनियरिटीप्रमाणे मंत्रालयात आहे. त्यांच्या हाताखाली काम करत असताना मला बरेच चांगले अनुभव आलेले आहेत आणि चांगले IAS पण मिळाले. त्यांचे बुद्धिमत्तेकडे पाहून खरोखर आणि त्यांचा आपल्या सर्वसामान्य एखादं धोरण निश्चित करायचं म्हटलं तर त्यांना मंत्र्यांना ती फाईल सादर करावी लागते. तर त्याच्यामध्ये ते धोरणात्मक निर्णय घेताना फार काळजीपूर्वक धोरण लागतात आणि ते आपल्या पूर्ण जनतेला अंमलबजावणीसाठी लागतात. तर खरोखर त्यांचा बुद्धिमत्तेचा जो भाग आहे तोही मला अनुभवायला मिळालेला आहे. एकदा असा एक प्रसंग झाला होता की एक ॲडिशनल कलेक्टर आले होते नॉमिनेटेड IAS वसंत बोरेडिया म्हणून. तिथे नवीनच आलेले सहकारी बघायला होतं त्यावेळेस. आणि साखर संघामध्ये साखर धोरणाबद्दल एक मोठी मीटिंग मुख्यमंत्रीच्या काळाची आपले विलासराव देशमुखांनी आयोजित केली होती. तिथं शरद पवार होते, सगळे अति महारथी साखर सम्राट होते. 500-700 जणांचा समुदाय होता. त्यांनी मला डिक्टेशनला नेलं. इतिवृत्त तयार करावं लागतं आम्हाला. आवाज येतो ना बरोबर व्यवस्थित? त्या ठिकाणी इतिवृत्त तयार करावं लागतं आम्हाला शॉर्टहँडमध्ये घेऊन. ते नवीनच होते, घाबरायला लागले. ते आता एवढी मोठी सभा आहे आणि इतिवृत्त काय तयार करायला. त्यांना म्हणलं तुम्ही काय घाबरू नका, आमचा नेहमीचा अनुभव आहे मंत्रालयाचा, मी करून देईल तुम्हाला, काय घाबरू. आणि जेव्हा मी एक पानामध्ये ते इतिवृत्त तयार केलं तर त्यांना ते पसंत पडलं नाही. तर ते म्हणे नाही हे काही बरोबर नाही. त्यांनी साखर त्यांच्या अधिकाऱ्याला बोलवलं. त्यांच्याकडे 10 पाणी होतं. त्यांना म्हणलं हे पण ठेवा आणि हे पण ठेवा. तुम्ही सेक्रेटरीकडे घेऊन जा. राजू अग्रवाल होते त्यावेळेस, राजू अग्रवाल प्रधान सचिव होते. त्यांनी ते पाहिलं, त्यांनी ते आधी 10 पाण्याचं ठेवलं, त्यांनी रिजेक्ट केलं. असं चालणार नाही मंत्रालय लेवलला, खाली चालून जाईल इथं नाही चालणार. त्यांना म्हटलं मग हे माझं पान दाखवलं. त्यांनी राजू अग्रवालने वाचलं, म्हणजे बरोबर इतिवृत्त तयार केलेलं आहे. ते CM पर्यंत गेले. CM पर्यंत फाईल गेली, ओके होऊन आली. तर त्या राजू अग्रवालने बोलवलं की इतिवृत्त कुणी तयार केलं होतं, कोण होतं स्टेनोग्राफर, पाणी होते. मला बोलवलं त्यांनी, आपण किया तर हा सर किया आहे, तो बहुत अच्छा है, बढ़िया आहे, ठीक आहे आपला. तर त्यांना सांगितलं, असं आपल्याला बोलवलं की तुम्ही जे ॲडव्हान्स इम्प्लिमेंट देणार तर त्यांना 2 ॲडव्हान्स इम्प्लिमेंट द्या. आणि 2 ॲडव्हान्स इम्प्लिमेंट मला 2000 मिळालं आहे. शासनाकडून माझा सन्मान झालेला आहे आणि आता मी शासनाचंच काम करतो. माझा परिचय मी देतो. माझी मुलगी ABC झालेली आहे, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. मुलगा माझा IDPI आहे, असिस्टंट जुनियर मॅनेजर म्हणून. तो BODला आहे सेवेत कार्यरत. एवढा माझा एक परिचय आहे. आणि मी नेहमी आपल्याला जे काही शासनाचे GR आहेत महत्त्वाचे ते मी आपल्या ग्रुपवर नेहमी अपलोड करत राहतो आणि यापुढे मी करत आहे, त्याबद्दल मला नाही. कारण बघा शासनाचे GR एवढे महत्त्वाचे असतात की माझ्या शेजारी एक मुख्य दाबून वापरते कल्याणला. त्यांच्या शाळेमध्ये एक शिपाई एक्सपायर झाला, तो अनुकंपावर लागलेला होता. तर ते प्रकरण जेपीला गेलं ठाण्याच्या लोकांनी 17-18 लाख मागणी केली किंवा तुमच्या नियमात बसतो, पण आम्ही बसून देतो. त्यांनी माझ्याकडे विषय काढला. त्यांना म्हणलं तसं नाही आहे म्हणता की अनुकंपाला सेंट्रल बँक एवढं आहे, अनुकंपाची नियुक्ती ही फक्त शासकीय कर्मचाऱ्याला देता येते. तर तो अनुकंपाचा लाभ घेऊन वेळ झाला असेल तरी त्याच्या पाल्याला अनुकंपाची नियुक्ती देता येते सेवेच्या आधी उपयोग झाल्यास. तर त्यांनी तसा अजूनही तयार करून दिला. शिवना त्या भटक आहे, शिवने ओके केलं पाहिजे. पण झालं ओके. मेडिकलबद्दल एक सांगेन मी, जेव्हा मी मंत्रालयात गेलो असेल
तुम्ही पहिल्यांदा डिफेक्टकडे जाणार आणि तिथून मग पुढच्या कामाची सुरुवात करणार आणि नेहमी सहकार्य असायचं मी त्यांचं. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रमेश मोठेकर, लाडवाणी होतं. म्हणजे एक्झॅक्टली सुरुवातीला शाळेत असताना लाडवाणी म्हणून सगळे ओळखतात आणि खरं नाव रमेश मोठेकर कला संगमजी होते, आमचं कला होतं. ते काही कामाने शाळेत नाव टाकताना लाडवाणी झालं म्हणून लाडवाणीच्या नावाने होतं. तर त्याचा आपण फंक्शन आहे लाडवाणी म्हणजे सून. सुरुवातीला असं ओळखत होती की असं लाडवाणी आहे म्हणून. मग त्यानंतर आपण मी कला केला आणि पूर्णपणे वाटले याच्यात मी एक्झॅक्टली 9वीला इथे म्हणजे सेकंड सेमिस्टर आलो RTMP मध्ये. 9वी 10वी 11वी 12वी RTMP मध्ये झालं माझं. इलेक्ट्रॉनिक्स आम्हाला घेतला होता. त्याच्यानंतर मी 12वी नंतर प्रताप कॉलेजला गेलो, BSc फिजिक्स आणि MSc फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलं. तिथून 1-1.5 वर्ष मी बाहेर प्रायव्हेट कंपनीत जॉब केला बोईसरला. नंतर माझं सिलेक्शन झालं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये, फिल्म प्रभाग. जे माहितीपट आपण थिएटरला जातात ते तेव्हा थिएटरमध्ये एक माहितीपट यायचा, भारतीय समाचार चित्र, न्यूज रील्स वगैरे यायचे. ते डॉक्युमेंटरीचं जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. तिथे लॅब सेक्शनमध्ये क्वालिटी कंट्रोल जे होते ज्या फिल्म्स आम्ही बनवायचे गव्हर्नमेंट लोकांपर्यंत पोहोचले जाते, त्याचं क्वालिटी कंट्रोल जे डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटमध्ये माझी नियुक्ती झाली आणि जवळपास 34 वर्ष सर्व्हिस करून मी आता मे 2025ला रिटायर्ड झालो. माझ्या बाबतीत झालं तर मी त्याच्यामध्ये म्हणजे थोडा सोशलिस्ट म्हणजे सोशल वर्कर म्हणून म्हणजे सोसायटी हाऊसिंग सोसायटी जी होती त्याचा सचिव म्हणून मी जवळपास 11 वर्ष माझं काम केलं आहे, सर्व्हिस दिला आहे. आणि माझ्या ऑफिसमध्ये ती सोसायटी होती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तिला मी साधारण 30 वर्ष राहिलो. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी होती त्याच्यामध्ये सुद्धा मी पहिल्यापासून इन्व्हॉल्व होत गेलो आणि आता शेवटपर्यंत रिटायर झालो. तोपर्यंत मी ती सोसायटी चालवली. त्याचा सचिव म्हणून मी जवळपास 25 वर्ष राहिलो आणि अजूनही सहसा जे सोसायटीचे कामं वगैरे असतात तर त्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत माझे मित्र वगैरे विचारतात हे करतात, त्यांना मी मदत करतो. काही मार्गदर्शन असेल माझ्या परीने जेवढं होत असेल ते मी तेवढं करतो. आणि माझ्या ह्याच्यामध्ये मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी ती इलेक्ट्रिकल इंजिनियर झाली, ती सध्या मुंबईला जॉबला आहे. दुसरी मुलगी ती सिव्हिल केलं, ती पण जॉबला नाही, तिने लव्ह मॅरेज केलंय, ती वसईलाच राहते. मोठी मुलगी माझ्या बाकी आहे. आणि लहान मुलगा जो होता माझा त्याने BE इलेक्ट्रॉनिक्स ACB केलं आणि आता 3 वर्ष जॉब केला रिलायन्समध्ये आणि आता तो नेदरलँडला MBA करायला गेलेला आहे. सध्या आता 6 महिने झाले त्याला, अजून 6 महिने बाकी आहे. तर नेदरलँडला तो MBA करायला गेलेला आहे. मुंबईमध्ये काय कोणालाही काही असेल म्हणजे मदत हवी असेल काही काम असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. जेवढे होईल त्यापर्यंत मी माझ्या पद्धतीने मदत करायचं. धन्यवाद. मेरा नाम कुलदीप प्रताप पुरस्वानी, मेरी फर्नीचर की दुकान है राम फर्नीचर डोंगरेगा। थँक्यू. कुलदीप पुरस्वानी यांचं मनोगत व्यक्त झालेलं आहे. आता मी पाटील PS अमृत पाटील. मी अमृत राजधर पाटील, गाव मुडी म्हणजे माझं. 11वी 12वी सायन्स ॲग्रिकल्चर RDMPला होतं. नंतर मी BSc केलं प्रताप कॉलेजला. त्यानंतर BSc घेऊन वडजे गावाला नोकरी लागलो, सुयश माध्यमिक विद्यालय वडजे. त्यानंतर ती शाळा बंद पडली. शाळा बंद पडल्याने आम्हाला कुठेही सर्कस केलं नव्हतं, बरेच मॅटर होते. त्यानंतर आम्ही संघर्ष करून शाळा मिळवली. मोरगड गावात आम्ही 2006 पासून शाळा सुरू केली. त्याच्यात शिक्षण मंत्री जेही त्या कालावधीत आले, सर्वांची आठवण व्हावं लागलं. रामकृष्ण मोरे यांनी ॲक्च्युअली आम्हाला शाळा मिळवून दिली. मोरगड गाव माध्यमिक विद्यालय मोरगड गाव एक आमची
शाळा म्हणजे आमची 7 लोकांची बॉडी, त्याच्या 2 पंचवार्षिक मी सचिव होतो. विशेष म्हणजे मला एक मुलगा एक मुलगी, मुलगी तलाठी आणि मुलगा स्पर्धा परीक्षा देतोय. विशेष म्हणजे शाळा मिळवण्याचा संघर्ष इतका जबरदस्त होता की त्या कालावधीत शाळा जेव्हा बंद पडली त्यावेळेस टोटल आमचा पगार बंद होता. पण परमेश्वर कृपेने मी एका मोठ्या ग्रुपमध्ये सामील झालो होतो आणि तो ग्रुप जो सुरू केला होता लोकसेवा दलाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या माध्यमातून त्या ग्रुपच्या माध्यमातून मी 3 राज्यांमध्ये फिरलो. या 3 राज्यांमध्ये फिरत असताना मुंबई रवींद्र नाट्यगृहामध्ये मेघा पाटकर असतील, नरेंद्र जाधव असतील, विठ्ठल कामत असतील, चंद्रशेखर धर्माधिकारी सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे यांच्याशी हितगुज करायला कमीत कमी 3 वेळा 15-15 मिनिटं संधी मिळाली. एक मी माझं भाग्य समजतो, संघर्ष झाला, परंतु या संघर्षातून खूप काही मला असं वाटतं की मला या संघर्षाने या महासंग्रामाने खूप काही शिकवलं. मला स्वतःला वागताना बोलताना हे सुद्धा माझ्या बदल करणारा कारणीभूत हा संघर्ष आहे. आणि विशेष म्हणजे 3 वर्ष मुख्याध्यापक पद मला मिळालं. 31 मे 2024 निवृत्त झालो आणि आजही मी या 2 ग्रुपमध्ये कार्यरत आहे. मी स्वतःला जास्तीत जास्त कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या ग्रुपचं जेव्हा संजय पाटील यांनी ग्रुपने सर्वांनी हे जे नियोजन केलं योगायोगाने त्यावेळेस मी एका कामानिमित्त दोंडाईच्याला 4 व्हीलरने झालेलो होतो आणि मला फोटो पाहिला मी व्हॉट्सअपवर आणि मी त्याच क्षणी संजय पाटलांना फोन केला आणि त्या पहिल्या मीटिंगला रेस्ट हाऊसच्या मीटिंगला पोहोचलो आणि खरोखर मी यांना मनापासून एक आभार व्यक्त करतो की यांनी एवढ्या लोकांना एकत्र केलं. बरोबर. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी हितेंद्र गुजराती यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. नमस्कार, मी हितेंद्र जनरल गुजराती व्यवसाय करतो. माझ्या मोठी मुलगी जी आहे ती डेंटिस्ट आहे व तिचं लग्न झालं. ती अमरावतीला राहते व जावई जे आहे ते इन्स्ट्रक्चर आहे. लहान मुलगा आहे तोही डेंटिस्ट झाला आता. मी DRDOला 10वीपर्यंत होतो. 10वी नंतर मग RDMPला शिकलो आणि BSc RDMPला. हॅलो, नमस्कार. आज माझ्या माहितीनुसार उद्योगक्षेत्र योग करून आलेला आहे. असं गुरु आणि शिष्य आज आपण एकत्र आलेलो. आता नाही आपले गुरु. त्याच्यानंतर उद्योगक्षेत्र योगमध्ये हा जो प्रोग्राम होते हा फर्स्ट टाईम BCom 11वीचा आणि BCom वाले जे 86चे BCom वाले हा एक प्रोग्राम झाला आणि हा दुसरा होता हा परत हा 10वीच्या विद्यार्थ्यांचा होता. माझे नाव भगवान जन्म भलाने. मी दाऊदनाच्या राहणारा, पण इथं 25 वर्षापासून मी दोंडाच्या जातो. माझे शैक्षणिक पात्रता आहे M.Com BA इंजिनियर. दोंडाच्या नूतन माध्यमिकला मी शिक्षक होतो. मी 31 मेला 2021ला रिटायर झालो. मला 2 मुली आणि 2 मुलं असा माझा परिचय आहे. 2 मुलींचे लग्न झालेले, मोठ्या मुलाचेही लग्न झाले, लहान मुलाचं लग्न बाकी आहे. 26 मेला लग्न आहे, 26 फेब्रुवारीला लग्न आहे. आता सगळ्यांना मी आत्ताच आमंत्रित करतो की सगळ्यांनी अवश्य यावं. 26 फेब्रुवारी दोंडाच्याला फक्त हळद देण्याची लग्न सगळ्यांनी आवडून यायचे. माझी मोठी मुलगी जी आहे ती अहमदाबादला जवाई आणि मुलगी ते कंपनी गॅस्टर मला मॅनेजर आहे. दुसरी मुलगी आणि जवाई माझी कॅनडाला आहे आणि मोठा मुलगा जो आहे तो पुण्याला आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सुनबाई पण इंजिनियर आहे. लहान मुलगा माध्यमिक शिक्षक होऊन मेथीला झालेला आहे. असं माझा परिचय आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. आता बडू गिरासे यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वर्षानंतर आनंद झाला आणि बडू गिरासे सगळ्यांना माहिती माझा जन्म इथे आहे. माझी
निराश आहे. मी शिक्षण इथे झालं, सगळं लग्न झालं, फॅमिली सगळं, आणि मी कसं बँकेमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून गेल्या 35 वर्षापासून सेवा केली, सेवानिवृत्त झालो. आणि मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा माझा ब्रँड मॅनेजर कंपनी डेप्युटी मॅनेजर आहे पुण्याला, आणि मुलगी माझी एम.कॉम झाली आहे आणि आता कालच तिला मुंबईला कंपनीत जॉब लागली. अशी माझी असं प्रत्येक वर्षी सगळ्यांनी भेटत राहा. असं मग आनंदी आनंदाची वरांना तर काय सगळ्यांनाच आणि केवळ पाटील सर म्हणून तुम्हाला बऱ्याच जणांना परिचित त्यांच्या मी जावई. बघा संध्याकाळी त्यांना इच्छा असेल वधूकडनं पार्टी मुलगी नमस्कार मित्रांनो, मी संजय एकनाथ चौधरी, अर्चन नगर येथे राहतो. मला 2 मुलं आहेत. मुलगी MCA झाली, ती कोयना ठाणे येथे राहतो. मुलगा कामाशी झाला आहे, तो महाराष्ट्र सर्व्हिस करतो. धन्यवाद. पटेल यांनी आलं. माझे नाव राजेंद्र सतपाल मोरे, मुंबईचा. माझं 1ली ते 4थी शिक्षण 1 नंबर शाळा, 10वी ते 5वी ते 10वी आणि 1वीला झालं. त्यानंतर मी B.Com केलं. B.Com पास झालो. त्यानंतर M.Com केलं. M.Com केलं प्रताप कॉलेजमध्ये, सेकंडला झालं. मला 2 मुली, 1 मुलगा. मोठी मुलगी ही फार्मसी झाली, तिचं लग्न झालं. दुसरी मुलगी BSc झाली, गोंधळे कॉलेजला फर्स्ट होती आणि विद्यापीठला थर्ड रँकला होती. त्यानंतर माझा मुलगा लहान आहे, तो BBA करतोय. मी IT इंजिनियर मॅनेजर युनिव्हर्सल टास्क लिमिटेडमध्ये 1989 पासून तर आजपर्यंत जॉब करत आहे. मी 2024 रिटायर झालो, पण 230 मला एक्सटेन्शन दिलं म्हणून मी आजपर्यंत काम करत आहे. आज आपलं सरकार काय मिळावं ही अपेक्षा आपल्याकडून करतो. असाच प्रोग्राम दरवर्षी व्हावा ही अपेक्षा करतो. आता पूर्ण पुढच्या वेळेस व्हावा हा प्रोग्राम अशी माझी इच्छा आहे. झाली पाहिजे ही मनापासून इच्छा. आणि आता एक थोडंसं गाणं म्हणून दाखवतो. विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सबकी शादी हुई है, सब वेल सेट है, सब खुश है, मजे में है. आप यार दोस्तों में सबका आशीर्वाद है. आप हमेशा मिलते रहो, हम आपके साथ मिलते रहे, एक दूसरे को प्यार और एक दूसरे को बांटते रहे. ये हमारे भगवान से प्रार्थना रहेगी हमेशा कि जहाँ भी रहे हमारे दोस्त सब खुश रहे. और थोड़ा व्यायाम कर लिया करो यार, व्यायाम कर लिया करो, थोड़ा घूम लिया करो. और जो आदमी व्यायाम करेगा, जो घूमेगा, जिसकी पर्सनैलिटी अच्छी रहेगी वो ज़्यादा टाइम टिकेगा और उसकी पर्सनैलिटी अच्छी रहने से उसको कोई तकलीफ नहीं होने दे. उसकी जो जिंदगी है आगे की वो बहुत अच्छे से कटेगी. ये सब दोस्तों को मैं बिल्कुल दिल से बोलता हूँ कि सब लोग थोड़ा व्यायाम करते रहा करो. सुबह में जल्दी उठ जाया करो, शाम को राउंड मारने को जाओ, सुबह में टहलने मिल जाया करो. पर इतना बोल के मैं 2 शब्द अपने खत्म करता हूँ. जय हिंद, जय भारत. असते बँकेला गेलो होतो 15 वर्ष
ठेवला होतो. नंतर मी आंबेवडीला 8वी ते 10वी पर्यंत नंतर कॉलेजला कॉमर्स कॉलेजमध्ये. आता राहायचो शहाण्याला असते बँकेजवळ. काही जणांना सांगितलं की आम्हाला शेवटी बोलू द्या. काही नमस्कार मित्रांनो, माझे नाव ईश्वर मोतीराम चव्हाण, 5वी ते 10वी RDMP हायस्कूल. त्यानंतर पुण्याच्या कॉलेजात 11वी ते 12वी पर्यंत पुण्याच्या कॉलेजला असवायला MPSC केली आणि 83 साली MPSC मी लागलो. उद्योग विभागात होतो. त्यानंतर डेप्युटेशनवर रायगड जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषद, नाशिक जिल्हा परिषद तिन्ही ठिकाणी मी डेप्युटेशनवर होतो. आणि डिपार्टमेंटला नंतर मी शेवटी डिपार्टमेंटला आलो. माझ्या अनुभव होता जिल्हा परिषद म्हटलं की लोकप्रतिनिधी जास्त असतात, खूप राजकीय हे असतात. आता मंत्रालयाचा आमचा संबंध एवढा नव्हता, पण प्रत्यक्षात जिल्हा परिषद राजकीय काय असतं ते अनुभवलं. आणि त्या दरम्यान ग्रामीण विकासात काम करत असताना मला पुणे जिल्हा परिषद आणि नाशिक जिल्हा परिषद मार्फत एक ग्रामीण विकास योगदान म्हणून मला एक अवॉर्ड दिलेले आहे. माझा स्वतःचा परिचय करतो. एक मुलगा आहे, पुण्यात लेक्चरर आहे. आणि सुनबाई HR आहे, ती पण पुण्यातच असते. मुलगी मुंबईला असते. जावई रिसोर्सेस ऑफिसर म्हणून फार्मामध्ये आहे. आता सध्या माझं वास्तव्य हे पुण्याला. धन्यवाद. धन्यवाद ईश्वर पवार. गोटू लक्ष्मण तोडकर यांना थोडं बाहेर जायचं आहे दोघांना, तर त्यांनी गोटू लक्ष्मण तोडकर यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आजच्या स्नेह मेळावा या कार्यक्रमाच्या उपस्थितीत सर्व माझे गुरुबंधू समोर भरलेले सर्व मित्र, हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या मित्रपरिवाराने घडवून आणलेला आहे. त्याच्याबद्दल सर्वांचे स्वागत. मित्र, माझा परिचय काय, गुन्हा वगैरे नसून नवीन पद्धतीचा आहे. मी आपण नावाने तर आहेच परिचित, परंतु आज स्वतःचे छोटं अस्तित्व, मला दोन लहान मुलं आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे व मुलाचं लग्न बाकी आहे. थोडीशी त्या दुकान शेती चालत माझी करू शकतो सांगू. संजय मायाराम लोहार यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सन्माननीय मित्रमंडळी. मी संजय मायाराम लोहार मराठी शाळा 8 नंबरमधून मी 4थी पर्यंत शिक्षण घेतलं. 5वी ते 10वी DRMUमध्ये, नंतर कॉलेज BSc आर्ट्स कॉमर्स कॉलेज कोर्टाच्या इथे BA इकॉनॉमिक्स केलं. MA शिक्षण मी नंदुरबारला घेतले. माझ्या थोडक्यात परिचय, मला 2 मुली, एक मुलगा आहे. 2 मुलींचं लग्न झाली आहे. मुलगा BSc करतोय. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी पांडुरंग साहेबराव पाटील, 83 IDMP ज्युनियर कॉलेज इथे 11वी आणि 12वीला, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्यात आणि या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून परत IDMP ज्युनियर कॉलेज याच ठिकाणी सर्व्हिस त्या ठिकाणी 1987 पासून जवळजवळ 20 वर्ष IDMP ज्युनियर कॉलेजला त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्यानंतर नंतरचे जवळजवळ 10 ते 12 वर्ष म्हणजे सरप्लस झालो होतो.
उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी नंतरचे 13 वर्ष त्या ठिकाणी कंप्लीट केले आणि त्याच ठिकाणी रिटायर होऊन आता परत गोंडाच्याला विद्यानगरमध्ये त्या ठिकाणी स्थायिक झाले. मला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा कंपनीत आहे, ॲग्रो कंपनीमध्ये, आणि त्याच्यानंतर मुलीचं पण लग्न झालेलं आहे आणि जावई शिवपूरला महसूल खात्यामध्ये त्या ठिकाणी कार्य करतात. धन्यवाद. रमेश चौधरी. नमस्कार मित्र. मी पहिली ते चौथी प्राथमिक प्रायमरी शाळेमध्ये, त्यानंतर 5वी ते 9वी RDFP हायस्कूलमध्ये, त्यानंतर मी सर्व्हिसला लागलो मार्केट कमिटीमध्ये. आपलं मार्केट कमिटी नाही, मार्केटला मुनीम म्हणून अकाउंटचे काम करतो. परत माझे नाव रमेश चौधरी. मला 3 अपत्य, 2 मुली 1 मुलगा. मुलगा बी मार्केटला आहे आणि दोघी मुलींचं लग्न झालं. माझे राहणं